छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे देशाचं संरक्षण करणाऱ्या भावी पिढीला प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं। महानगरपालिकेच्या वतीनं खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस भोसले कुलदीपक मुघल दल सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री श्री। त्यावेळी ते बोलत होते। एअर मार्शल के.एस. गिल, महापौर वैशाली बनकर यांच्यासह उपमहापौर दीपक मानकर, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण आणि नगरसेवक उपस्थित होते। परकीय आक्रमणाखाली चिरडल्या जाणाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, मात्र अन्य राज्यकर्त्यांप्रमाणे त्यांनी घराणेशाही स्थापन केली नाही असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे देशाचे संरक्षण करणाऱ्या भावी पिढीला युद्धनीती, प्रशासन आणि शिस्त बाळगण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली। तसंच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले तेव्हा राज्यातील जनता परकीय आक्रमणाखाली चिरडली जात होती। त्यावेळी दिल्लीत मोगलांचे तर दौलताबादला यादवांचे राज्य होते, मात्र शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करताना भोसल्यांची राजवट निर्माण केली नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। शिवाजी महाराज युद्धनीतीमध्ये कुशल होते। मर्यादित सैन्य आणि शस्त्रसाठा असतानाही प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे हे त्यांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य होते। राज्य करताना महाराजांनी अनेक आदर्शही घालून दिलेत। दुष्काळी परिस्थितीत जनतेला मदत करण्यासाठी संपत्ती काढून शेतीची सामग्री तयार करण्यास सांगितले। महिलांवरील अत्याचार थांबविले। समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन राज्य केले। त्यामुळे 350 वर्षांनंतरही समाज मनातील त्यांचे स्थान कायम आहे। त्यामुळे एनडीए मधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला केवळ युद्धनीतीच नव्हे तर प्रशासन आणि शिस्त बाळगण्याची प्रेरणाही त्यामुळे मिळेल असं त्यांनी सांगितलं। शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणा दिली आहे। शिवाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक असल्याचेही एअर मार्शल गिल यांनी सांगितले।